नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये। आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलो आहे। आपण फळदड किती चांगल्या प्रकारे भरली आहे ते आपण कपाशीच्या प्लॉटमध्ये आज बघणार आहोत व त्यासाठी आपण काय काय खत नियोजन केले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण फळदड कशी आली आपल्या कपाटीला, पोळ कशा प्रकारे पकडले हे बघणार आहोत। खालपासून खालपासून तर एकदम वरपर्यंत चांगल्या प्रकारे बोंड पकडले आहे। एकाच झाडाला नाही, प्रत्येक झाडाला हे बघा, हे बघा, हे बघा, तर प्रत्येक झाडाला आपल्याला पाहता येईल कशा प्रकारे उत्तम प्रकारे बोंड पकडलेले आहे। आपण कपाशी एकदम मध्ये आलो असं नाही, आपला बघा प्लॉटच्या एकदम मध्ये उभा आहे। आपण ना काठाची पराची दाखवून राहिलो तरी बघा किती उत्तम प्रकारे आपला प्लॉट भरलेला आहे। तर मी शेतकरी मित्रांनो, आपण पहिले 2 खत दिले ते पावसाळ्यात दिले, त्यानंतर आपण तिसरं खत दिलं। तर तिसऱ्या खतात आपण दिले 10-26-26, 1 बॅग युरिया, 25 किलो मॅग्नेशियम आणि 10 किलो सल्फर, आणि याच्याच जोरावर आपला हा कपाशीचा प्लॉट 1 नंबर बनलेला आहे। दुसरे सर्वात उत्तम कारण याच्यासाठी राहिलं आहे ते म्हणजे आपण याच्यावर घेतलेल्या लिओशिन व चमत्कारच्या फवारणी। आपण एकदम अतिशय वेगवेगळ्या वेळेला लिओशिन आणि चमत्कारच्या फवारा घेतल्यामुळे आज आपले कपाशी आपण बघू शकतो। बघा बोंडाने कशी लदबरून खाली वाकून गेलेली आहे, प्रत्येक झाड कशा प्रकारे बोंडाने भरून गेलं आहे, प्रत्येक झाड बोंडाने वाकून गेलेलं आहे बोंड। हे बघा प्रत्येक झाडाला 50-60च्या वरून बोंड आहे आणि प्रत्येक झाड बोंडाने वाकून गेलं आहे। सगळ्यात लिओसिनचा पण आपल्या प्लॉटमध्ये काय फायदा झाला तर आपण इथं बघू शकता। आता ह्या झाडाला बघा लिओसिन मारल्यामुळं कशी जवळ बोंड लागली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 28 28, इकडल्या साईडनं बघा 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 बोंड आणि 10 15 20 पात्या, हे आपलं सगळं फळदडचं आहे। प्रत्येक झाडाला त्याच प्रकारे आहे, बोंड पात्या लागलेलं आहे। हे कशामुळे झालं? सगळ्यात खत नियोजन तर केलं आपण, पण आपण योग्य वेळी लिओशिनच्या फवारणी केल्या। लिओशिनच्या फवारणीमुळं आपण खाली बघू शकता बूड मजबूत झालं पराठीचं, आणि बूड मजबूत झाल्यामुळं झाडामध्ये स्टोरेज तयार झालं, आणि ह्या स्टोरेजमुळं आपण ह्या स्टोरेजला आता आपण बरोबर योग्य वेळी वापरून राहिलो आहे। या स्टोरेजमुळे आज आपले बोंड भरून राहिले, जवळ बोंड लागून राहिले। तुम्हाला दाखवतो, आता हे झाड बघा बोंडाने लदबदून गेलं, बघा कशी आपली बोंडाची सिरीज लागली आहे। इथं बघा ह्या झाडाला अजून समोर बघा कशी बोंडाची सिरीज लागली आहे, हे वर बघा कशी बोंडाची सिरीज लागली आहे, इकडे बघा कशी बोंडाची सिरीज लागली आहे। हे एकच झाड आहे आणि एका झाडाला किती एवढे बोंड लागले की बोंडाने हे झाड पूर्ण वाकून गेलेलं आहे। एकाच झाडाला नाही तर पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला तीच कंडिशन आहे, प्रत्येक झाडाला 50-60 बोंड, 10-20 पात्या तयार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण योग्य वेळी लिओसिनचा वापर केला तर आपल्याला लिओसिनमुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो। फक्त आपल्याला जाण असली पाहिजे की आपण कोणत्या वेळेस लिओसिनचा वापर करावा आणि किती ml करावा। लिओसिन वापरल्यामुळे झाडची वाढ खुंटते, हे एकदम चुकीचं आहे। लिओसिन केल्यामुळे 10 दिवस वाढ खुंटते, 10-15 दिवस, आणि त्याच्यामुळे आपल्या फांद्या वाढतात, बोंड जवळ लागतात आणि पातीगळ होत नाही, मेन मुख्य कारण आहे, आणि झाडाचं स्टोरेज वाढतं। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।